नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनलमध्ये. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा क्रूर ग्रह आहे, पण कुंडली शनी बलवान असेल तर राशीला शुभ फळ मिळते आणि तोच दुर्लभ असल्यास अशुभ फळ देतो. हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा वय, दुःख, रोग, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, खनिज तेल, कर्मचारी, नोकर, तुरुंग इत्यादींचा कारक मानला जातो. शनीचे संक्रमण एका राशीत 2.5 वर्षे टिकते. ज्योतिषीय भाषेत याला शनी ढैया म्हणतात. 9 ग्रहांपैकी राशीचा वेग सर्वात कमी आहे. शनीचा काळ 7.5 वर्षांचा असतो. याला शनीची 7.5 असे म्हणतात. यावर्षी 2025 मध्ये कर्मफळ देणारा शनी तब्बल 2.5 वर्षांनी राशी बदलणार आहे, ज्याचा प्रभाव विविध राशींवर पाहायला मिळणार आहे. अशा 3 भाग्यशाली राशी आहेत ज्यांचं नशीब चमकणार असून त्यांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 3 भाग्यशाली राशी. शनिदेवाच्या प्रकोपाची भीती सर्वांनाच असते. कर्म देणाऱ्या शनिदेवांचा आशीर्वाद त्यांच्यावर विशेष असावा आणि न्यायाधीशाने त्यांच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यावर्षी 2025 मध्ये शनिदेव सुमारे 2.5 वर्षांनी राशी बदलणार आहे. अशा वेळी 7.5चा प्रभाव काही राशींवर कमी होऊन इतरांवर पडू लागेल. शनी ढैयाचा 12 राशींवरही वेगवेगळा प्रभाव पडेल, तर शनी संक्रमण देखील सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करू शकते. यावर्षी यंदा बृहस्पती गुरुच्या राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे, ज्याचा 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव पडू शकतो. पहिली आहे कुंभ राशी. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 29 मार्च 2025 रोजी शनी गुरुच्या राशीत प्रवेश करेल. सुमारे 2.5 वर्ष कुंभ राशीत राहिल्यानंतर शनी आणि मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत या राशी भाग्यवान होतील. प्रथम आहे मेष राशी. बृहस्पतीचा मीन राशीत शनीचा प्रवेश मेष राशीसाठी फलदायी ठरेल. राशीच्या बदलामुळे राशीच्या लोकांसाठी चांगले परिणाम मिळू शकतील. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. घर खरेदीची योजना बनवू शकते. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही काहीतरी नवीन योजना करू शकता जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मिथुन राशी. 2025 हे वर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी खास असेल. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहील. कामात प्रगती होऊ शकते. पगार वाढू शकतो. तुम्ही काहीतरी नवीन सुरू करू शकता जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पती पत्नीमधील संबंध सुधारतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता राहील. यश मिळण्याच्या नवीन संधी मिळतील. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांना गुरुच्या राशीत प्रवेशामुळे फायदा होईल. तुम्ही वाहन, मालमत्ता किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. नोकरदार लोकांसाठी देखील चांगली वेळ राहील, ज्यामुळे पदोन्नतीसह उत्पन्न वाढेल. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विवाह होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.